तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे उभारण्यात आलेल्या भव्य अशा ऐतिहासिक देखाव्याचं लोकार्पण विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज संपन्न करण्यात आलंय। तब्बल 18 दिवस हा देखावा उभारणीसाठी अनेक कामगार अहोरात्र मेहनत घेत होते। ते काम आज पूर्ण झालं असून जनतेसाठी हा देखावा आज लोकार्पण करण्यात आलाय। जयंती उत्सव समिती अध्यक्ष रोहित निर्भवणे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, समितीचे कार्याध्यक्ष मनोहर जाधव, योगेश पगारे, उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस उद्धव खैरे, संयोजक संजय भालेराव, सनी वाघ, पवन पवार, भारत निकम, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, समीर शेख, दिनेश दासवानी तसेच विलासराज गायकवाड, संतोष कांबळे, राजाभाऊ वानखेडे, आकाश भालेराव आणि किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तथागत गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी भीमसैनिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी ज्यांना गुरुस्थानी मानलं ते या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक, राष्ट्रपिता, थोर समाजसेवक, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197व्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक जयंतीचा जो देखावा उभा केला त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। हा देखावा आजपासून सर्व आंबेडकरी समाजातील धम्म उपासक, धम्म उपासिका नाशिक रोड शहरवासियांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला केलेला आहे। आता मी या ठिकाणी समितीच्या माध्यमातून आज दोन्ही महामानवांना मानवंदना म्हणून 18 तास अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी 5 वाजल्यापासून नाशिक रोड शहरातील सर्व बौद्ध विहार, ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी या अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे। या अभियानामध्ये 350 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। 14 एप्रिलला महामानवास मानवंदना दिल्यानंतर सायंकाळी 6 वाजता सर्वप्रथम 51 ढोल ताशांची संगीतमय मानवंदना समितीच्या वतीनं सर्वप्रथम आपण या ठिकाणी देणार आहोत। त्यानंतर 101 तोफांची सलामी महामानवास 14 एप्रिलच्या दिवशी 133व्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी देणार आहोत। की नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून आदरणीय पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक साहेब यांच्या आदेशान्वये मध्ये जे चित्ररथ सहभागी होणार आहेत त्या प्रबोधनात्मक चित्ररथांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रबोधन आपल्या जे उत्तेजनार्थ बक्षीस पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून आदरणीय आयुक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाणार आहे। 15/4/2024 रोजी या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक प्रल्हादजी शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा सोर प्रल्हाद हा बुद्ध व भीम गीतानाचा कार्यक्रम या ठिकाणी समितीच्या माध्यमातून सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे। दिनांक 16/4/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता संभाजीनगर येथील भीमकन्या गुणगुण रणयवले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। 17/4/2024 रोजी अजयजी देहाडे आणि प्राध्यापक डॉक्टर गणेशजी चंदनशिवे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि समितीच्या माध्यमातून दिनांक 18 रोजी एक समारोपाचा कार्यक्रम महाराष्ट्राची लावणी धारा हा लावण्यांचा परंपरागत कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा संयोजक म्हणून तमाम भीम सैनिकांना, भीम अनुयायांना आवाहन करतो का सालाप्रमाणे ही जयंती मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरी होणार आहे। तर सर्वांनी शिस्तीचं पालन करून आचारसंहितेचा निबंध राखून सर्वांनी ही जयंतीला आम्हाला चांगला पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती करतो। जयंती उत्सव समितीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकजागृती करणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा जयंती उत्सव सोहळा शांततेत आणि नियमांचं पालन करून पार पाडावा असं आवाहन प्रशासनानं जनतेला केलंय। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।